आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मला ज्याने तावीज दिलाय तो बादशाह भाई हा रोज दिवसातून 5 वेळा नमाज अदा करतो. बादशाह भाई हा कोणी साधारण मनुष्य नाहीये. तो असा अवलिया आहे जो सतत मौलवींच्या संपर्कात असतो. बादशाह भाईचं तावीज जोवर माझ्याकडे आहे ना तोपर्यंत मला कसलीच चिंता नाहीये. त्याचं नामस्मरण करून जर मी कुठलंही कार्य केलं ना तर त्यात मला यश मिळणारच. आता तुझ्या डोळ्यासमोर मी यावरून चालून दाखवतो. इंशाअल्लाह. माझ्याकडे असलेल्या तावीजच्या शक्तीची तुला आता तरी जाणीव झाली का? तू अल्लावर विश्वास ठेवलास म्हणून त्याने आता तुझी मदत केली. पण अल्लाचं नाव घेऊन तू नेहमी असा वाचणार नाहीयेस, लक्षात घे. का नाही वाचणार? तावीज असेपर्यंत तू माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. अल्लाचे आशीर्वाद फक्त चांगल्या माणसासोबतच निरंतर राहतात. तुझ्यासारख्या नालायकासोबत त्याचे आशीर्वाद सदैव नाही राहणार. तू बांधलेलं तावीज एक दिवस स्वतःहून कुठेतरी पडेल. हो, त्या दिवशी मी तुला नक्कीच मारेन. हे तावीज माझ्याकडनं कधीच पडलं, पण तुझ्या मुलीला आणि नवऱ्याला मारण्यापासून तू मला कधीच थांबवू शकत नाहीस. नंदिनीबद्दल असलेले तुझे गैरसमज दूर व्हावे म्हणूनच तुला मी मंदिरामध्ये घेऊन आलो. तू देवीची मनापासून प्रार्थना कर, मग नंदिनीचा तू जास्त विचार नाही करणार. ये. देवीची मनापासून प्रार्थना केल्यावर देवी प्रसन्न होते. नंदिनीला संपवण्याचा विचार माझ्या डोक्यातून एवढ्या लवकर जाणार नाही. माते, आता तूच माझी मनोकामना पूर्ण कर, मला यश दे. हे घ्या. या. चल. कसे आहात? बरे आहेत ना? कोणाच्या नावाने अभिषेक? बरं, ठीक आहे, ठीक आहे. मला एक महत्वाचा कॉल आलाय. मंदिरामध्ये मी फोन उचलू नाही शकत. तू दर्शन घे, तोवर मी फोनवर बोलून घेतो. ओम शक्ती पराशक्ती, ओम शक्ती पराशक्ती, ओम शक्ती. सगळ्या इच्छा पूर्ण कर, सगळ्या अडचणी दूर कर. तुला पूजेला पाठवणार नाही असं म्हटल्यानंतर त्या नाग नंदिनी यांनी माझ्यावर हात उचलला. त्या माधवीने माझ्या सकट सगळ्यांना मंत्रशक्तीने बेशुद्ध करून टाकलं, तरी तू पूजेला गेलीस. मला पूजेला घेऊन जाण्याआधी यांना आणि घरातल्यांना बेशुद्ध का केलं? जर तसं केलं नसतं तर आम्ही तुला पूजेला घेऊन जाऊ शकलो नसतो. तेवढ्यासाठी तुम्ही जे वागलात ते चुकीचं होतं. त्याचा तुला त्रास झाला असेल तर मी तुझी माफी मागते. परंतु हे सगळं मी तू घेतलेली शपथ पूर्ण व्हावी म्हणूनच केलं होतं गंगा. राजशेखरच्या अस्थीवर तू घेतलेली शपथ पूर्ण नाही झाली तर राजशेखरच्या आत्म्याला शांती नाही मिळणार. तुला त्या नंदिनीला मारावंच लागेल गंगा.
माझ्या डोक्यात फक्त नंदिनीला कसं मारू हाच विचार असतो, पण तिला कसं मारायचं हेच कळत नाहीये. त्या दिवशी शैनायागी नंदिनी सोबत होती म्हणून नंदिनी वाचली. आता नंदिनी घरात एकटीच असेल. तू आता नंदिनीच्या घरी गेलीस तर तू तिला मारू शकतेस. नंदिनी प्रत्येक वेळी वाचतेच, मग तिला मी कसं मारू? तुझ्या राशीमध्ये आज यशप्राप्ती लिहिली आहे. नागनंदिनी यांनी बनवलेलं ते शस्त्र शैनायागीच्या घरातच आहे. तू त्याचा वापर करून नंदिनीला मारू शकतेस. पौर्णिमेच्या आधी नंदिनीला मारलं नाही तर मी आत्महत्या करेन असं बोलली होतीस ना. पौर्णिमा जवळ आली आहे. तुझ्या जीवावरच अरुण आणि देवसेना आहेत. तू त्यांना त्रास होईल असं काही करू नकोस. नंदिनीला मारून तू स्वतःचा जीव वाचव. आत्ताच जाऊन त्या नंदिनीला मारून ये, कळलं? नंदिनीला मारण्यासाठी माझी मदत कर अशीच मी या देवीकडे प्रार्थना केली. नंदिनी एकटीच घरी आहे हे तुमच्या मुखाने मला सांगून या मंदिरातल्या देवीने मला नवा मार्ग दाखवलाय. मी आत्ताच जाऊन नंदिनीला मारते. अरुण, अरुण, गंगा, गंगा, अरुण. गंगाला थांबवू नकोस, जाऊ दे तिला. मी तिचं मन बदलण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही तेही होऊ देत नाही आहात. नंदिनीला संपवण्याचं काम आपली गंगाच करू शकते. तिला तिचं काम करू दे अरुण. नंदिनीच्या विरोधात जाऊन मी माझ्या बाबांना आणि सासऱ्यांना गमावलंय. आता मला गंगेला नाही गमवायचं. तुम्ही माझ्या बाबांची आणि कुटुंबाची मदत केली, त्यासाठी मी काही करायला तयार आहे. तुम्हाला मी हवे तेवढे पैसे देतो. पैसे घ्या, निघून जा इथून आणि आम्हाला सुखाने जगू द्या. तुमचे पैसे इथे हवेत कुणाला? आमच्यापासून दूर जाण्यासाठी तुम्हाला काय हवंय सांगा मला. तुला काहीच माहिती नाहीये अरुण, म्हणूनच तू नंदिनीची बाजू घेतोयस. आता तुझ्यापासून आणखी मी लपवू नाही शकत. तू माझ्यासोबत चल. तुला आतापर्यंतच्या गोष्टी माहित नाही त्या सगळ्या मी तुला सांगते. मग तुला आमची बाजू घेतली पाहिजे की नंदिनीची बाजू घेतली पाहिजे हे कळेलच. तुम्ही मला आता काही सांगू नका, फक्त आमच्यापासून दूर जा. मी जाते, पण त्याआधी तुला जे कळलं पाहिजे ते सांगून जाते. चल ये. मी कितीही काळजी घेतली तरी ती मायावी शक्ती माझ्या हातून निघून जाते. लवकरच त्याच्याकडे असलेलं कालचक्र परत मिळवायचं. मी इथे तुला मारायला चालेल. तुला मारल्याशिवाय आज जाणार नाही. कुंकवाच्या शक्तीने मायावी शक्तीबद्दल कळण्याच्या आधी आपण मायावी शक्तीबद्दल सगळं काही जाणून घेऊ. काय करता येईल त्यासाठी? कुठे ठेवलं असेल? ते शस्त्र शैनायकीच्या घरात असेल असं माधवी म्हणाली होती. ते शस्त्र कुठे असेल? कालचक्र सोबत घेऊन मायावी शक्तीच्या जंगलात आहे तिथे जाऊ.
त्या दिवशी कत्रू महादेवीच्या जन्म नक्षत्रात तुला मारायचं ठरवलं ना, तेव्हा तुझ्या नशिबाने तू वाचलीस. पण आज तू माझ्यापासून वाचणार नाहीस. नको गंगा, चूक करू नकोस. तुला अजून जिवंत ठेवलंय हीच चूक केलीये. तुला आता जिवंत सोडणार नाही. मला मरायची भीती नाहीये गंगा, पण मी तुझी सख्खी बहीण आहे हे तुला कळल्यावर तू मला मारलं ह्याचं तुला दुःख होईल. माझ्या मृत्यूचा तुला त्रास होऊ नये म्हणून मी तुला थांबवते गंगा. आपल्या दोघींमध्ये काही नातं नाहीये हे मला तुझ्या शैनायकीनेच सांगितलंय. आता परत या सख्या बहिणीची नाटकं करू नकोस. मला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. ठीक आहे, तू विश्वास नको ठेवू, पण वनदेवीच्या मंदिरात कालचक्र पोहोचवणारं माझ्याशिवाय दुसरं कोणी नाहीये. वनदेवीसाठी माझं हे कर्तव्य अजून बाकी आहे, म्हणूनच त्यासाठी मला जिवंत राहायचंय. माझ्यासाठी नाही, पण वनदेवीसाठी तरी मला जिवंत राहू दे. मी नाही सोडणार. तुझ्यासाठी तुझं कर्तव्य महत्वाचं वाटलं तरी मला माझ्या सासऱ्यांच्या अस्तीवर घेतलेली शपथ महत्वाची आहे. माझी शपथ पूर्ण करण्यासाठी मला तुला मारावंच लागेल. गंगा, राजशेखरने वनदेवीला धोका दिला. त्याला जगण्याचा जराही अधिकार नाही. तुला तरी जगण्याचा काय हक्क आहे? तुला देवाप्रमाणे पूजलं तरी मला धोका दिलास. तुला सुद्धा जगण्याचा अधिकार नाही. माझ्या बाबांना मारलं तेव्हा फक्त माझ्या बाबांचा जीव नाही घेतलास, माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा पण जीव घेतलास. हे माहितीये का तुला? नाही गंगा, मी तुझ्या बाबांना नाही मारलं. तू केलेली चूक कधी मान्य केलीयस का? दया माया नसलेली तुझ्यासारख्या विषारी नागासोबत बोलून गेलेले जीव परत येणार आहेत का? मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास देणारी तू यापुढे या जगात नाही राहिली पाहिजेस. शक्ती नागाला मृत्यू नाहीये म्हणून तू करत असलेलं पाप या क्षणी मी संपवून टाकणार आहे. तुला वाचवणाऱ्या काळूला तू शरण आलीयस ना, त्याच काळूच्या समोर आता मी तुला मारून टाकणार आहे. नागशक्तीचा वापर करून तू सगळ्यांना मारलंस ना, माझंच रूप घेऊन मलाच त्रास होईल असं वागलीस त्यासाठी सुद्धा मी आता तुला स्वतःच्या हाताने मारणार आहे. मरायला तयार हो. गंगा, माझं आई, नको गंगा, असं करू नकोस गंगा, नको असं करू नकोस. या परिस्थितीत तू माझं काही ऐकून घेणार नाहीस. बाबा येईपर्यंत तुला इथे थांबवण्यासाठी तुझा राग मला थोडा कमी करावा लागेल. आता तूच हिची काळजी घे. नंदिनी, 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 तुला मारण्याची घेतलेली शपथ गंगाने पूर्ण केली. नागदेवतेकडून घेतलेल्या शस्त्राचा वापर करून तुला तिने मारलं.
नंदिनी नंदिनी गंगा कधीतरी तू तिची सख्खी बहीण आहेस यावर विश्वास ठेवेल असं तुला वाटलं होतं, पण तुझा विश्वास व्यर्थ केला नंदिनी. सगळं संपलं, सगळं संपलं का? गंगा तुझ्या आणि तिच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी आली होती, तेव्हा मीच गंगाला काही धोकावू नये म्हणून तुझा आणि तिचा काही संबंध नाही असं खोटं सांगून परत पाठवलं. त्या दिवशी खोटं बोलल्यामुळे आज तुझ्या बहिणीने तुझा जीव घेतला. तुझी आई पार्वती सुद्धा माझ्यासोबत फार काय नाही जगू शकते. माझ्या मुली परत मिळाल्या याचा मला आनंद झाला होता. तो आनंद सुद्धा माझा फार काळ नाही टिकू शकला. नाही टिकू शकला ग, नाही टिकू शकला. माझ्या लहान मुलीने माझ्या मोठ्या मुलीचा जीव घेतला. केवढं मोठं आहे पाप घडलंय तिच्या हातून. तिची आई पार्वतीला तुकडे तुकडे करून मारलं. वनदेवी मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त करून कालचक्र सोडून नेलेल्यांचा तू जीव घेतलास ना. गंगाला वाढवणाऱ्या ओंकारला त्या मायाभिषक्तीनेच मारलं. तरी त्यांना तू मारला असं समजून त्याच रागात गंगाने तुझा जीव घेतला ग, जीव घेतला. तुझ्या आईने मला किन्नर बनवलं ही गोष्ट मी सहन केली. तुझी आई सोडून गेली हे दुःख मी पचवलं, पण आता आता तुला गमावण्याचं दुःख मी नाही पचवू शकत का, नाही पचवू शकत का मी. काळू तुझ्या समोर तुझ्या पायाजवळ पडलेल्या तुझ्या गंगाला ओंकारच्या मदतीने तिला महालात पोहोचवलं आणि गंगामुळेच वारुळात अडकवलेल्या नंदिनीला बाहेर आणलं. गंगाच्या हातून तिचा अंत करण्यासाठी चढलंस का? सांग ना, उत्तर दे ना. गंगाचं मी स्वतः संगोपन केलं असतं तर तिने नंदिनीला समजून घेतलं असतं. माझ्या गंगाला माझ्यापासून दूर करून आता तिच्याच हाताने माझ्या नंदिनीला सुद्धा मारायला लावलं. पूर्णपणे तुझ्या आदेशावर चालणाऱ्या माझ्यावर तू अशी परिस्थिती काढलीच काळू. कशी परिस्थिती काढलीच 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 काळू. नंदिनी तुला एकटीला सोडून नाही गेलं पाहिजे. चूक केली मी तुला एकटीला सोडून. नंदिनी मी नंदिनी नाही. गंगा मी नंदिनी नाही. गंगा नंदिनी माझी बहीण आहे. हे मला माहित नव्हतं म्हणून तिला मारायला आले. पण तुम्ही पूजत असलेल्या काळूने मला तिला मारायला दिलं नाही. मी नंदिनीची मदत करायचं सोडून तिला मारण्याचा प्रयत्न केला. या पापासाठी त्या काळूने मला ही शिक्षा दिली. नंदिनी माझी बहीण हे तुम्ही सांगून सुद्धा मी विश्वास ठेवला नाही. यासाठी मला जगण्याचा अधिकार नाहीये बाबा. नाही गंगा, नाही गंगा, नाही गंगा. तुझ्यावरच्या परिस्थितीत तू विश्वास नाही ठेवलास. तुझी काही एक चूक नाहीये. नाही, मी माझ्या वडिलांच्या आणि बहिणीच्या विरोधात उभी राहिली. ते माझं चुकलं. तुम्हा दोघांना मी दिलेल्या त्रासासाठी माझा जीव जाणत
योग्य आहे. नाही, तू आम्हाला हवी आहेस. मी तुला मरू नाही देणार. आता माझं जिवंत राहणं कठीण आहे. तुम्ही आणि नंदिनी सुखात राहा. मी आता माझ्या आईकडे जाऊन राहते. आम्हाला सोडून आम्ही कुठेही जाऊ देणार नाही. माझा काळू तुला काही नाही होऊ देणार. काळू, 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 काळू. त्या काळूने तुला सत्य परिस्थिती दाखवली. तो तुझा जीव सुद्धा वाचवेल. मी आत्ताच काळूला बोलवते. काळू आपली नक्कीच मदत करेल. काळू, गंगाचा जीव वाचवणार कालचक्र नंदिनीच्या हातात आहे. तुझ्या तिन्ही नेत्र शक्तीचा वापर करून गंगाची परिस्थिती नंदिनीला कळवून नंदिनीला इथे परत घेऊन ये. गंगाला माझा वाचव रे काळू, वाचव रे काळू. मरणाच्या दारी उभी लगेच गेलं पाहिजे.